चला घ्या बाळा. नेक्स्ट शबाना व तिची आई. शबाना व तिची आई. गुणोत्तर व प्रमाण. आपलं गुणोत्तर व प्रमाणच चालू आहे ना त्याच्यावरचे. गुणोत्तर व प्रमाणावरचे आहेत बाळांनो. अगोदर तोच टॉपिक सुरू होता ना, अजून संपलाय तिथं, त्याच्यामुळे त्याच्यावरीलच प्रश्न आहेत. शबान गुणोत्तर व प्रमाण. शबाना तुम्ही म्हणालात ना आता परत मध्येच की मॅडम कोणतो. आता एवढा वेळ सांगितलंय आपल्याला तेच टॉपिक घ्यायचा आहे, तो संपला नाही आपला तर तेच विचारताय. शबाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर. यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर. वयांचे गुणोत्तर 2:7 आहे. 2:7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर. 2 वर्षांनी गुणोत्तर किती पहिल्यांदा 2:7. 2:7 आहे. फुल स्टॉप. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1:3 होईल. 1:3 होईल. तर शबानाचे आजचे वय किती. तर शबानाचे आजचे वय किती. चला सांगा मला. बोला काय काय लिहिणार सांगा. काय करायचं सुरुवातीला. 2:3 2 हा नाही पहिला शबाना घ्यायचं का तिची आई. काय सांगितलं शबाना व तिची आई. हा मग पहिल्यांदा काय घेणार शबाना. हा परत तिची आई. ह्यांचं गुणोत्तर किती आहे सांगा. 2:7. हा 2:7. हे लिहिलं का असं. इकडे लक्ष द्या. शबाना व तिच्या आईचं गुणोत्तर 2:7 आपण लिहिलं. लगेच त्याला काय जोडायचं. अगोदर सांगितलंय मी की x का जोडायचं कशासाठी. 2x 7x. परत काय सांगितलंय. हा 2 वर्षानंतर म्हणजे आहे त्या वयात 2 मिळवायचं का वजा करायचा. म्हणजेच ह्याच्यामध्ये अधिक 2 करूया. ह्याच्यामध्ये पण अधिक 2 केला. ह्याचं किती येणार सांगा. 4x. कुठला पुरस्कार देऊया तुम्हाला. 2x हा 2x अधिक 2. कारण 2x म्हणजे नक्की संख्या किती आहे हे माहिती आहे का तुम्हाला. नाही. त्याच्यामुळे फक्त 2x लिहायचं. 2x अधिक 2 आणि इथं किती येणार 7x अधिक 2. हा परत काय सांगितलंय. ह्यांचं गुणोत्तर किती होणार. 1:3. म्हणजे आहे असंच ह्याला गुणोत्तर सांगितलंय म्हणून हे असं आडवं लिहिलंय. त्याला उभ्या फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे गुणोत्तराच्या फॉर्म मध्ये लिहायचं. 2x अधिक 2 भागिले 7x अधिक 2 बरोबर किती सांगा. 1:3. म्हणजेच 1/3 लिहूया का. चला पुढची स्टेप सांगा. काय करूया. हा तिरकस गुणाकार किती येणार सांगा. हा 3 2 6x अधिक 6 बरोबर. बरोबर किती येणार. 1 न गुणल्यावर किती येतं. आणि एकच दिवस फक्त सुट्टी दिल्या तर एवढं हे करायला लागलाय. हा पुढे सांगा. वजा. हा म्हणजे 2 वजा 6 झालं. हा आणि इकडे 6x वजा 7x म्हणजे इकडे वजा 1x राहिला ग. मग 1 लिहिला काय नाही लिहिला काय त्याला काही किंमत नाही. म्हणजे नाही लिहिला तरी पण चालतो, लिहिला तरी चालतो. त्यामुळे वजा x बरोबर 2 वजा 6 म्हणजे किती येणार. वजा 4. छान. वजा 4 आलं म्हणून इकडे पण वजा चिन्ह नाही. इकडे पण वजा. वजाला वजा कॅन्सल. x बरोबर किती आला 4. मग x बरोबर 4 आलं. परत तुम्हाला वय कुणाचं विचारलंय. शबानाचं. आताच विचारलंय. कधीच काय सांगितलंय. आजचे वय किती. मग शबानाला किती आहे सांगा. हा शबाना बरोबर किती आहे 2x म्हणजे 2 गुणिले 4 किती आलं 8 वर्ष आलं का. आणि जर आईचं विचारलं तर किती येणार सांगा. 7 गुणिले 4 म्हणजे 7 चोक 28. आलं का लक्षात. कोणाचं विचारलंय बघा तुमचं तुम्ही. आईचं विचारलंय का शबानाचं विचारलंय.
कळालं का? आलंय का लक्षात? चला सोडवा. त्याच्यामुळे ह्याला ऑप्शन्स वगैरे टाकत काही बसायची गरज नाही. जरा कॅल्क्युलेशन तुमच्याकडून अजून पण फास्ट व्हायला पाहिजे बघा. वजाबाकीचा गोंधळ काही ठेवू नका. आलंय ना लक्षात? काही प्रॉब्लेम असला तर आत्ताच विचारायचा, परत घरी जाऊन विचारू मग परत बघू. घरातल्यांना सांगण्यापेक्षा इथंच प्रॉब्लेम तुमचा क्लिअर करा. आले का लक्षात? चला घ्या नेक्स्ट. झालंय का हे? लक्ष दे पुढं. काय हे पाडे अजून पेंडिंगच ठेवत नाही. अजून लिहिला नाहीस? वडील व मुलगा यांच्या दुसरं घ्या. वडील व सॉरी काय म्हणाले मी? मुलगा व वडील म्हटलं ना पहिला. वडील व मुलगा म्हटलं का? थांबा. हा बरोबर आहे. वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे. 7:2 आहे. 2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते. 6:1 होते. 1 होते. तर त्यांचे आजचे वय किती? म्हणजे दोघांचं पण काढायचं आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला कोणाच तर एकाच काढायचं असायचं ना. आता दोघांचे पण काढायचे आहेत. कापड कुठे ठेवले बघा. चला सांगा काय काय करणार. काय वडील व मुलगा लिहून घ्यायचं. हा चला घ्या. 7:2. बरं 2 मिनिटं ट्राय करताय का बघा बरं. सर जमतंय का? ट्राय करा, नाही तर देते सॉल्व करून. चला पटपट वेळ वाया घालवू नका. चला करा 2 मिनिटं ट्राय. नाही जमलं तर सांगते. ते काय तिनं लिहिलंय बरोबर आहे की मधुरानं लिहिलेलं. मग आता पूर्वी सांगितलंय म्हणल्यावर वजा करायचं का बेरीज करायची असते? केली का? नाही. ते काही डोकं चालवलं नाही. काही जण सोडवतात अगदी करेक्ट आन्सर सांगतात. काही जणांचाच प्रॉब्लेम आहे फक्त. बोला पहिलं वडील मुलगा आहे का मुलगा वडील आहे? वडील मुलगा. हा ते पहिला व्यवस्थित बघून घ्यायचं. वडील मुलगा. चला सांगा. 7:2. 7:2. हा किती येणार मग? 7x आणि 2x. हा 7x आणि इकडे किती लिहिणार? 2x. हा -5. -5 का करायचं? कारण त्यांनी 5 वर्षापूर्वी. मग आलं का नव्हतं काय? हा
चल इकडे लक्ष द्या आता. इथं पण -5, इथं पण -5. किती झाले? 7x -5 येणार का? कारण x मधनं कधी 5 वगैरे असं जात नसतंय, तसंच ठेवायचं. आणि इकडे किती येणार? हा 2x वजा 5. हा झाल्यानंतर त्यांचं गुणोत्तर किती होणार सांगा? 6 म्हणजे 7x - 5 भागिले 2x - 5 बरोबर किती? 6 म्हणजे 6/1 झालं का? हा आता तिरकस गुणाकार करा बरं यांचा. 7x आणि 5 -5 बरोबर किती झाले? 12x 12x - 6 पंचे 30. आलं का? सांगा पुढची स्टेप. बोला बरोबर. 12x इकडे आणा म्हणजे किती झाल्या? -5x बरोबर. -30 आणि हे -5 इकडे आणल्यावर +5. -30 + 5 किती झाले? -25. हा कारण वजा अधिक वजा होणार, मोठ्या संख्येचं चिन्ह जाणार. आणि इकडं पण -5x आहे. वजाला वजा गेलं का? हा मग x बरोबर किती आला? 5. सार्थक कळते का नाही काय चाललंय? हा x बरोबर 5. कुणाचं वय विचारलंय? दोघांचं पण विचारलंय काय? हा बोला. मग वडिलांचं किती येणार? वडील बरोबर 7x म्हणजे 7 × 5 बरोबर 35. आणि मुलग्याचं किती आहे? 10. मुलग्याचं किती आहे? मुलगा 2x आहे ना. हा मुलगा बरोबर 2x म्हणजे 2 × 5 बरोबर किती आलं? तर 10 वर्षे. जमेल का? चला करा सुरू आता. काय चुकलं होतं? लक्ष दे. ते काहीच नाही अजिबात. सोडून देतस. पहिल्यांदा मी माझ्या ह्याच्यात बघितलं आत्यानं 35 आणला. त्याचा परत तुमच्या ह्याच्यात असू दे की काय दोन्ही पद्धतीत कुठलंही सोपं वाटेल त्याने करायचं. आता एक ती कुठली तर सवय म्हणजे एकदा बघितलं एक्झाम्पल की पटपट सुटावं असं केलं तरी चालतंय. कुठल्यानं पण सोडवा. बऱ्याच वेळा ही गणित आहे ना ऑप्शन घालून सुद्धा सोडवू शकतो. ऑप्शन घालून पण जमतं. चला घ्या पटपट पटपट. लक्ष द्या जरासं म्हणजे समजेल. परवा पण झाली का आणि एक दिवस सुट्टी दिली तरी असं प्रॉब्लेम होती नाही. एकच दिवस दिली होती तरी. झालं. चला नेक्स्ट घ्या. पेन्सिलला काय लिहायला लागलाय? पेन्सिलला लिहू नका. चला नेक्स्ट घ्या. व 121 चे 4 व 121 चे 4 व 121 चे मध्यम प्रमाणपद किती आहे? 4 व 121 चे मध्यम प्रमाणपद किती आहे? मध्यम प्रमाणपद किती आहे? 4 व 121 चे बोला कसं करणार सांगा. 4 व 121 पाहिजे आपल्याला. मध्यम प्रमाणपद मी पहिल्या दिवशी लिहून दिलं होतं.
आठवते का? हा बरोबर. हे का असं करायचं 4 भागिले x बरोबर x भागिले 121. मध्यम प्रमाणाचं मांडणी करताना 4 भागिले x बरोबर x भागिले 121. या दोघांचा गुणाकार करा. 4 गुणिले 121 बरोबर किती? x गुणिले x किती येणार? हा x वर्ग. मग बोला 121 गुणिले 4 किती येणार? 484. हा 100 गुणिले 4 400 आलं आणि 21 चौक 84 झाले की 484. 484 बरोबर x चा वर्ग म्हणजेच x बरोबर 22. छान. काय विचारले तुम्हाला? मध्यम प्रमाणपद आले की 22 संपलं. हे काय मध्यम प्रमाणपद आपण हे मांडलं होतं ना. आले की मध्यम प्रमाणपद. आठवते का अंतिम पदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार असं आलं होतं का? या प्रकारे x बरोबर 22 संपलं उत्तर. सुरू. दिव्या आपल्याला बघ करायचं सराव काय थोडा नाही. घ्या. 16x 16x परत पुन्हा x 36. या तिन्ही संख्या असं घ्या. 16 गुणोत्तर x गुणोत्तर 36. या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत. या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत. या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत. तर x बरोबर किती? तर x बरोबर किती? तर x बरोबर किती? काय करणार? हा 16 भागिले x बरोबर x भागिले 36. चला किती येणार बघा. x करणार नाही आलं तर देतो सोडून. हा 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 पण ते तसं मध्ये ठेवायचं ना. तो मध्येच राहिले कुठली 16 भागिले x. 16 एका टोकाला आणि 36 एका म्हणजे ती अंतिम पद झाली ना. आणि x x x ती मधली पद झाली मध्यम पद. निघलं होय. बर छान. थांबा काढू दे सगळ्यांना. जस्ट त्याला गुणाकार ट्राय करू देत ना. एकानं सांगितलं का परत बाकीच म्हणणार हो बरोबर आहे तोच आहे असं नको. आलं. चला बोला. सुरा नीट बसलेला तुझ्या सोबतच बाकी सगळे आलेले आहेत. मॅडम 26 आले आमचे 26 हा 26,676 आहे. 24,576 आहे. काय रे चोवीस. नाही 2 मार्क गेले. चुकल्याला माफी नाही. एकदा गोल रंगवला की संपलं. नाही मग एवढे दिवस मी रोज वर्ग लिहायला लावते. त्याचा काय उपयोग? मग असं एक झाला 2 उत्तर चुकलंच ना. 2 मार्क गेले. ह्याला माफी नाही. एकदा गोल केला का विषय संपला. बोला किती येते? 16 गुणिले 36 केल्यावर किती येते? 576. म्हणजे x वर्ग बरोबर लिहू पडणार. 16 गुणिले 36 म्हणजे 576. याचा अर्थ x बरोबर किती येणार? मग 24. संपलं. आलं का लक्षात? मग प्रमाणात आहेत असं मांडलं तरी असंच द्यायचं. मध्यम पद काढायला सांगितलं तरी अशाच पद्धतीने करायचं. चला पुढचं घ्या. a, b, c. a, b, c या 3 संख्या परंपरित प्रमाणात आहेत. या 3 संख्या परंपरित प्रमाणात आहेत. परंपरित प्रमाणात आहेत. जर a बरोबर 3 चौथं का पाचवर येतं एक्झाम्पल. जर a बरोबर 3 आणि c बरोबर 27 असेल
ए बरोबर 3 आणि ए बरोबर 3 आणि सी बरोबर 27 असेल तर बी बरोबर किती? काही जणांना कळलं का उत्तर? सी बरोबर सी बरोबर 27 आहे. हा असेल तर बी बरोबर किती ना? निघलं का? बी बरोबर किती? समजलं काय कॅल्क्युलेशन करायची सुद्धा गरज पडत नाही. एवढं सुटते सुटते की नाही सांगा. कारण लय वेळ झाले अशा पद्धतीने सार्थकने अक्षर चुकीचं लिहिलेलं आहे. गणित सार्थक चुकलेलं आहे. काय सिली मिस्टेक झाल्या बघ. कळलं का? बघू बाकीच्या सांगू नको. सांगायच नाही एकमेकांना. अजिबात टाकलायच नाही. बरोबर आहे. बघू. त्याला गुणोत्तर मध्ये काय? बरोबर आहे. छान झालं. छान बरोबर आहे. ओके मॅडम त्याला केले की आलं की 27 गुणिले 3 तसं केलं. अरे चुकला. 9चा वर्ग कशाला? आता x बरोबर 9चा वर्ग कुठे? तेव्हा x बरोबर 9 येणार ना फक्त. हा तुझं बरोबर आहे. 9 वर्ग लिहिलंय. 3चा वर्ग 9 आणि 9चा अरे, वर्ग x चा 9. वर्ग बरोबर x बरोबर 9. हा असं आहे ना ते. x आणि टीचर आहे बघ, 3 त्रिक 9. तर x बरोबर 9 आलं टीचर पाहिजे. प्रत्येकाला 3 त्रिक 9 9 त्रिक 27. होय की? टीचर ओळखतोय पण 3चा वर्ग 9 आणि 3च्या घरी पण 27. हुशार आहे. हा? चला पुढचं घ्या बाळांनो. भूमी व संबोधी यांची आजची वये. भूमी व संबोधी यांची आजची वये. भूमी व संबोधी यांची आजची वये. 14 वर्षे व 10 वर्षे आहेत. यांची आजची वये 14 वर्षे व 10 वर्षे आहेत. 14 वर्ष व 10 वर्षे आहेत. किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर? किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर? किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर? 5/4 होईल. किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर? 5/4 होईल. 5/4 होईल. ह्याला मी ऑप्शन देऊ पोरांना? ऑप्शन दिल्यावर उलट पटकन जमेल. पहिला आहे 5 वर्षांनी. दुसरा आहे पहिला ऑप्शन वरनं जावा लगेच कळते. तोंडी पण करू शकताय. पहिला 5 वर्षांनी. दुसरा आहे 4 वर्षांनी. तिसरा 6 वर्षांनी आणि चौथा आहे 7 वर्षांनी. 7 वर्षांनी. हा. चला करा पुढे सर. इकडे बस. बोला की. नको सांगू नको. करू दे सगळ्यांना. नाही सांगायचं.